ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पावट्यामध्ये बेसन पीठ टाकून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता मार्केटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात पावटा आलेला आहे आणि पावटा स्वस्तसुद्धा झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण पावटा आणतंच आणि ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे. आपण पावट्याच्या अगदी वेगवेगळ्या रेसिपी केल्या आहेत, भात, कालवण. पण इथे आपण ना अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत. एकदा ही रेसिपी तुम्ही केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि ज्यांना पावटा आवडत नाही ना, त्यांच्यासाठी आवर्जून करा, कारण की ते सुद्धा अगदी बोटे चाटत राहतील. इतकी जास्त ही रेसिपी भन्नाट होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इतका पावटा मी घेतलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला एक लाल बघून टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो मीडियम आकाराचाच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बारीक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. टोमॅटोमध्ये जर खूप जास्त बिया असतील ना तर काढून घ्या. पण या टोमॅटोमध्ये अगदी कमीत कमी बिया होत्या, त्यामुळे इथे मी काढलेल्या नाही आहेत. त्याचबरोबर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीरसुद्धा स्वस्त झालेली आहे, त्यामुळे कोथिंबीरसुद्धा आवर्जून या रेसिपीला घाला. पाहू शकता इथे कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक अशी कट करून घेते. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. पाहुणेरावळे आल्यावर करा किंवा मध्ये आधी जेवणाच्या टायमाला तुम्ही करू शकता. बनवायला म्हणाल ना तर अगदी झटपट आहे. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी पटकनीसुद्धा होते. डब्यासाठी करा किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. भरपूर असा लसूणसुद्धा बघा बारीक असा कट करून घेतला आहे. तुम्ही इथे लसूण ठेचून घेऊ शकता किंवा मग लसणाची आणि अद्रकची जर तुमच्याकडे पेस्ट असेल ना ती वापरली तरी चालेल. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढई तापली की त्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा इतपत बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे, कारण की बेसन पीठ टाकल्यानंतर ना लवकर करपतं. त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ नेहमी बारीक गॅसवरतीच भाजा. जर तुम्ही खूप जास्त फास्ट गॅसवरती भाजले ना की बेसन पीठ पटकनी करपतं आणि मग त्याचा करपट वाससुद्धा येतो. त्यामुळे शक्यतो बारीक गॅसवरती बेसन पीठ सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एखाद्या मिनिटभरच इथे बेसन पीठ मी भाजून घेणार आहे, कारण की बेसन पीठ लवकर भाजलं जातं. पाहू शकता आता बेसन पीठचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे आणि वाससुद्धा छान असा सुटलेला आहे. आता हे बेसन पीठ ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये 2 पळीतपत तेल घालून घेऊया. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे मी 2 पळीतपत तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे. तेल तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्याचबरोबर इथे 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडून द्यायची आहे. जर तुम्ही थंड तेलामध्ये जिरं मोहरी घातली ना की मग ते दाताखाली येतं आणि कचकचसुद्धा लागतं. त्यामुळे गरम तेलामध्ये जिरं मोहरी घाला आणि छान तडतडू द्या. कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि जो चिरून घेतलेला लसूण होता ना तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. अगदी छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण जो कट करून घेतलेला टोमॅटो होतो ना तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे बघा टोमॅटो बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे. अगदी गाळसुद्धा होऊन द्यायचा नाही टोमॅटोचा. अगदी याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो शिजवायचा आहे. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरची इथे फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे मी. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग स्किप केली ना तरी चालेल. 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती 1 मिनिटभर परतून घेऊया. तुम्ही जर मसाले अशा पद्धतीने तेलावरती परतले ना की अगदी छान याचा रंगसुद्धा येतो आणि मसाल्यांचा फ्लेवर ना भाजीमध्ये सुद्धा खूप जास्त छान उतरतो. आता जो पावटा आपण घेतला होता ना तो यामध्ये घालून घेऊया. जर तुम्हाला ही डब्यासाठी भाजी झटपट करायची असेल ना तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, कारण की कुकरमध्ये केली ना तर अगदी 5 ते 6 मिनटात भाजी तयार होते. फक्त कढईमध्ये शिजवायला पावटा थोडासा निबार असतो ना त्यामुळे थोडाफार टाईम लागू शकतो. पण जर डब्यासाठी तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये करायची असेल ना तर तुम्ही झटपट कुकरला सुद्धा ही भाजी करू शकता. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी आता जर तुम्हाला इथे भाजी अगदी सुकी करायची असेल ना तर पाण्याचं प्रमाण तुम्ही अगदी कमी करा. पण इथे मी थोडीशी ओलसर भाजी ठेवते भाकरीबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी,
त्यामुळे बघा इतपत पाणी मी घातलेलं आहे. आता झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटासाठी ना आपल्याला बारीक गॅसवरती हे वाल शिजवून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता एक 5 ते 6 मिनटानंतर वाल आपले 60 ते 70% तरी शिजलेले आहेत. जर तुम्ही कुकरमध्ये कराल तर एक 5 ते 6 मिनटातच तुमची भाजी तयार होईल. त्यामुळे शक्यतो जर टाईम कमी असेल ना तर कुकरमध्येच ही भाजी करून घ्या. पाहू शकता बऱ्यापैकी आता वाल आपला शिजलेला आहे. आता यामध्ये ना आपण जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं ना ते घालून घेऊया. जर तुम्ही सुरुवातीलाच बेसनपीठ घातलं ना तर मग भाजी खाली लागू शकते. त्यामुळे शक्यतो 70 ते 80% इतपत पावटा शिजला की नंतर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे. बघा बेसनपीठ घातल्यानंतर भाजी आपली अगदी सुकी झालेली आहे. आता यावरती ना आपल्याला पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. बेसनपीठ तर आपलं अगोदरच शिजलेलं आहे, पण पावटा थोडासा अजून कच्चा होता ना, त्यामुळे एक 2 ते 3 मिनटासाठी मी वाफ काढून घेतली आहे. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ही झटपट अशी पावट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही कधी या पद्धतीने पावट्याची भाजी केलती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर, भाताबरोबर ना कशासोबतही अगदी अप्रतिम लागते. आणि ज्यांना पावटा आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी आवर्जून करा ही भाजी, कारण की अगदी भन्नाट चवीची होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते नक्कीच करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.